ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी संत गतीने, रंगकर्मींमध्ये संताप। कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला संत गतीने मिळत असल्याने रंगकर्मीत नाराजीचा सूर उमटला आहे। 8 ऑगस्ट 2024च्या भीषण आगीत नाट्यगृह जळून खाक झाल्यानंतर राज्य सरकारने 25 कोटीचा निधी मंजूर केला। मात्र ऑगस्ट 2025 पर्यंतही छताचं काम पूर्ण न झाल्याने ठेकेदारांवर दिरंगाईचे आरोप होत आहेत। कलाकार सुनील घोरपडे यांनी कामातील त्रुटींवर लक्ष वेधलं, तर मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। 100 वर्षाचा वारसा असलेले हे नाट्यगृह शाहू महाराजांच्या प्रेरणेने उभारलेले असून त्याची पुनर्बांधणी जलद गतीने होणं गरजेचं असल्याचं सर्वच रंगकर्मींचं मत आहे। त्यामुळे यावर गांभीर्याने विचार न केल्यास रंगकर्मी उग्र आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, मी रंगकर्मी वनिता दीक्षित बोलते। आम्हाला हे नाट्यगृह पूर्वी होतं तसंच हवंय, नुसती शोभेची वस्तू नको आहे। कारण आम्ही कोल्हापूरकरांनी फार सोसलंय, निदान या नाट्यगृहासाठी तरी काही सोसायला लावू नका, लवकरात लवकर पूर्ण करावं ही आमच्या सगळ्या रंगकर्मीची इच्छा आहे।